हाय, गुड मॉर्निंग. आजची आपल्या दिवसाची सुरुवात होते पिलूचे छोटेशा नमस्कार म्हणून. मग काय, पिलूचे पप्पा आज घरी नव्हते. आज पिलूचे पप्पा गेले होते मका कापायला आमच्या रानात. मग पिलूच्या पप्पाचा फोन आला की येताना लस्सी ताक आणि पाणी घेऊन या, ऊन खूप आहे माणसांना. मग आम्ही गेलो तर पिलूचे पप्पा मकाच्या पेंड्या बांधत होते. पिलूचे पप्पा खूप काम करतात बरं का आमच्यासाठी. ते म्हणतात की मला जे कमी पडलं आहे ते कधीच तुम्हा दोघाला मी कमी पडू देणार नाही. मग काय, बाकीची माणसं मका कापत होती, खूप ऊन होतं तरी हे माणसं खूप काम करत होती आणि त्याचे पप्पा तर त्यांच्याहून जास्त काम करत होते. मग हे सगळं माझं पिल्लू बघत होतं. मग पिल्लू मालक म्हणाले की मम्मी बघ ना गं, पप्पा किती कष्ट करतात, बाकीची माणसं किती कष्ट करतात, किती ऊन झालं हे हे पिल्लूच्या मनात खळबळ चालू होती व त्याला त्यांची माया येत होती. मग पिल्लू म्हणाला, मम्मी आपण जे लस्सी ताक आणि पाणी आणले ते त्यांना दे ना गं प्यायला. मग काय, पिल्लू म्हणाला बास आता, बास करा कापायचं, आधी लस्सी ताक आणि पाणी पिऊन द्या. मग पिल्लूचे हे बोल ऐकून सगळे म्हणाले ठीक आहे. मग काय, सगळे निवांत लस्सी ताक पाणी प्यायली. पण पिल्लूचे पप्पानं म्हणाले नाही, मी नाही पेत का तर पावसाचं वातावरण झाले, पाऊस पडेल. मग हे सगळं बोलणं ऐकून पिल्लूला माया आली आणि पिल्लू म्हणाले ठीक आहे मम्मा, चल आपण दोघं ट्रॅक्टर लावू. मग आम्ही भरण्यासाठी ट्रॅक्टर लावला दोघांनी मिळून. पिल्लूला ट्रॅक्टर खूप आवडतं बरं का. मग आम्ही हे काम करताना पाहून पिल्लूचे पप्पा म्हणाले ठीक आहे, पिल्ल्यानं ट्रॅक्टर लावला आहे तर आम्ही पण पटपट भरून घेतो. मग ह्या दोघांनी म्हणजे पिल्लूच्या पप्पांनी आणि त्यांच्या मित्रांनी दोघांनी मिळून हा ट्रॅक्टर भरायचं ठरवलं. तेवढ्यात काय झालं, त्यांचा तिसरा मित्र बगळा आला. बगळा म्हणाला तुम्ही दोघं ट्रॅक्टर भरून घ्या, आम्ही खाली थांबतो. हे सगळं बोलणं ऐकून पिल्लूच्या पप्पाला जास्त जोश आला व त्यांनी लगेच ट्रॅक्टर एका तासात हा पूर्ण ट्रॅक्टर भरला. एवढा ट्रॅक्टर भरलेला बघून पिल्लूच्या डोक्यात एक आलं की पप्पाला एवढा मोठा ट्रॅक्टर जाईल का, हा ट्रॅक्टर तर खूप गच्च भरला आहे. मग हा ट्रॅक्टर एवढा फुल भरलेला बघून पिल्लू म्हणाला मी ट्रॅक्टर गोट्यावर नेऊन सोडतो. मग पिल्लू म्हणाला चल मम्मी आपण दोघं मिळून ट्रॅक्टर गोट्यावर सोडू. मग पिल्लूला रस्ता मी सांगत होते, पिल्लू ट्रॅक्टर चालवत होता. असं करत आम्ही गोट्यावर ट्रॅक्टर सोडला. मग आम्ही निघालो आमच्या घरी. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.